मला बरं वाटतंय, आज आपण डिस्चार्ज घेऊन टाकू. हा बरं वाटतंय तुला? अहो खरं बरं वाटतंय मला, आज बर. आपण डिस्चार्ज घेऊन तू टाकू. मुद्दाम हे बघ, तुझं पोट दुखत आहे, हात लावला तरी पोट दुखतंय तुझं, आहे का माहिती? 4-5 दिवस झाले माझ्या सुनाला काही बरंच वाटत नाही. तिथच्या डॉक्टरकडे दाखवलं पण काहीच बरं नाही वाटलं. त्याच्यामुळे आता नगरच्या डॉक्टरकडे घेऊन आलो, इथं पेशलिटकडे ऍडमिट केलंय. जेवण जात नाही काय नाही, लई डोक्याला शीन झालंय माझ्या. चल म्हणलं भेटून तरी यावं जाऊन दवाखान्यात. चल जाऊन येते, काहीतरी खायला देऊन येते. निकू काय म्हणते तब्येत तुझी? बरं वाटतं का नाही तुला? बरं आहे थोडं. बरं आहे ना पहिल्यापेक्षा? बरं आहे. काल तर मला टेन्शन आलं होतं बाई तुझ्याकडे बघून, पण आज जरा चेहरा बी बरं आहे, हे पण जरा व्यवस्थित झालंय, सगळं चांगलं आहे ना? बरं वाटतं. सकाळी काय खाल्लं मग? कुठं काय खायलाच नाही लागलं अजून. काय म्हणले डॉक्टर? काल सगळे दिवस पाणी बंद केलं, आज पाणी सुरू केलंय. आज 6-7 दिवस झाले काहीच खाल्लं नाही. काहीच खाल्लं नाही 7 दिवसापासून, जेवणच नाही. काय करीन बाई, आपलं तर सगळं जीवन जेवणावरच आहे. पण आता एवढे दिवस भूक नव्हती लागत, तर काल रात्रीपासून भूक लागू राहिली अशी. भूक लागू राहिली ना? डॉक्टर चांगले आहेत पण, काही मग लई भारी डॉक्टर आहेत. पण सगळे काल जेवत होते आणि मीच अशी बसलेले, सगळे जेवत हे बघ, हे तुला आणले ना मी, घरी ये पेपर एवढं. तोंडावर घेऊन झोपले. सगळ्यांचं जेवण बघून मला खाऊ वाटत होत. अरे राम, तोंडावर घेऊन. मग काल डॉक्टर म्हणले काहीच खाऊ नको, त्याच्यामुळे तुला मी कालच काहीतरी करून पाठवलं असतं, आहे का माहिती? पाणी पण एक टोपण पेत होते काल, आज तरी पाणी पेते, ज्यूस पेते. आज तुझं तोंड चालू झालं, मग आज तू जरा व्यवस्थित झाली मग. पण जेवण नसल्यामुळे चक्र येऊ राहिलेत ना. चक्कर मग एनर्जीच राहिली नाही शरीरामध्ये, का नाही चक्कर यायची? आधीच तर असे बाई पोटाचे दुखणे वाढले तर काही बी खा. हे काय भोपळा खाल्ला तरी फवारण्याचा, वांग खा, कोणती भाजी खा. त्या दिवशी तर काय एवढा शेंगा खाल्ल्या, त्याचं निमित्त झालं फक्त मसाल्याचं खाल्लं म्हणून. बेटा ते वालाच्या शेंगावर फवारणी आहे, वांग्यावर फवारणी आहे. कोणत्या तरकारी भाज्या चांगले राहिलेत का आता? का नाही पोटाचे दुखणे वाढणार? पहिले असं नव्हतं बाई, आम्ही चटणी खायची, अशी चटणी लाल मिरची, तरी आमचं कधी पोट दुखलं नाही, कधी डोकं दुखलं नाही. असे दवाखाने आम्हाला माहितच नव्हते. हायब्रिड नव्हतं ना त्यावेळेस, सगळं गावरान होतं. सगळं गावरान होतं बाई, घरचं खाणं सगळं व्यवस्थित होतं, गावरान होतं. बरोबर आहे, सगळं हायब्रिड खाणं झालं, मग कसं काय काय करते ना आता हा ब्रेड खाणं. आताच्या कलीमध्ये एवढं दुखलं तरी एवढं होतं. आता एवढ्या लेकरांपासून दुखणे जे सुरू आहेत, किती पेशंट आहे दवाखान्यात, सगळे पोटाचे, सगळेच पोटाचे. काळात फक्त म्हातारे माणसं आजारी पडायचे, आता लहानपणीपासूनच आजारी. लांब कशाला, मीच कितीतरी दिवस असे ऍडमिट राहिले नाही दवाखान्यात, आहे का माहिती? गोळी सुद्धा खात नव्हतं, थंडी ताप आलं की तसंच घालवायचो आम्ही. कामात काही कळत नव्हतं आम्हाला. आता दिवस वाईट बेकार पडलेत, पण काही खरं नाही राहिलेला. आता थोडं काही खाल्लं का फक्त त्याच्यावरच हे की झालं. हे बघ आता ऐक, पंढरपूरची वारी जवळ आलेली आहे, म्हणलं मी जाईन पंढरपूरला. मला एवढं टेन्शन आलंय निकू, मी 2-3 दिवस झाले बाई. बसू दे मला. दरवर्षी जातात ना तुम्ही? मग दरवर्षी पंढरपूरला जाते मी. तुला ऍडमिट केल्यापासून माझ्या डोक्यात तेच येतंय, पंढरपूरला जाणं होईन का, माझं जाणं होईन का. बाई निकू तर ऍडमिट आहे दवाखान्यात. ती जर लवकर आली दवाखान्यातून घरी तर म्हणलं जाईन मी. माझे काल पण तेच डोक्यात, मी तर पांडुरंगाचा फोटो पाहिला येताना दवाखान्यात, मला लगे देण्यात आलं. खाली मंदिर आहे देवाचं. हा, खाली मंदिर आहे. मी तर सगळ्यांना सांगून ठेवलंय आपल्याला पंढरपूरला जायचंय म्हणून. हा, तू जर तिथपर्यंत घरी आली तर लई बरं होईल बाई, देवाची कृपाने लई चांगलं होईल. मला करमत नाही, कसं दरवर्षी जातो आपण, नाही गेल्यावर कसं वाटतं आवस, म्हणजे आपल्या मनालाच करमत नाही. तेच टेन्शन आलंय बाई. बघ बाई निकू, तू जरा थोडं देवाचं नाव घे, थोडं अंग झडकेव, थोडा जरा अंगात थोडी जरा ही आण, काय कॅपॅसिटी पाहिजे आपल्यामध्ये थोडं शरीरामध्ये निकू. तू जर थोडं खाल्लं जरा ताकद येईल तुझ्या शरीरामध्ये. आता खाणं एवढे दिवस दिलतच नव्हतं, खाल्लं का दुखायला लागायचं. हात जोड असं उठून, सकाळी उठल्यापासून देवाला म्हणायचं, पांडुरंगा माई जरा तब्येतीला साथ दे म्हणायचं. मला पंढरपूरला जाऊस तर थोडी नीट हो, दुसरं काही नाही. माझ्या डोक्यात तीच गणगण आहे.
पंढरपूरला जायचंय मला. आणि तुला आणखीन तू काय म्हणशील संध्याकाळी तुला आणखीन करून पाठवते मी. हा नाही आज नाही खायला लावलं ना, उद्यापासून करते नाही का वेळेस खायचं चालू. उद्यापासून का? आज लिक्विडच घ्या म्हणले फक्त. बरं चालेल, लिक्विड घे. मग तुला थोडं डाळीचं पाणी बिनी खाल्लं जमन ना. हा मूग डाळ त्याच्यात थोडं तूप टाकून देते संध्याकाळी प्यायला. चल बाई, आजीची तब्येत तरी बघू आपण. लई बसल्यात बाई कोपऱ्यात आजी. काय तब्येत म्हणते आई तुमची मग? हा मला काही रोगच नव्हती, काहीच नव्हतं. दवाखाना माहित नाही, काही माहित नाही. सुनांना घरी बाळणपण केले. 5 सुना आहेत मला. 5 सुना? 5 सुना, एक मुलगी आहे. बापरे. 5 सुनांची घरी डिलिव्हरी केली. बाहेर जाऊन दिलं नाही, काही नाही. सिजर नाही, काय नाही? सिजर नाही, काही नाही, काही नाही. सगळं नॉर्मल. हा समजा नॉर्मल. पण आता नाथ सुनांचं सिजर जसं 1 रुपयादास होतंय तसं दवाखाना चालू होतंय. नाही होत का? वा पहिलं नव्हती. आता 4-5 ऑपरेशन झालेत माझी. बापरे, 4-5. आता करा बरं 4-5 ऑपरेशन. जगन का कोणी? लेकरांच्या आधी काही झालं नाही. हा या बघा आता म्हातारा वारला, पोरगा वारला. टेन्शन मुळे ना एक 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 दुखणे वाढायला लागले. दुखणे वाढायला लागले. हा असं वाटतं ना एक दिवशी नको आहे जीवन. धाकटा लिओक वारला. हा म्हातारा करोनामध्ये 4 लाख रुपये घातले. म्हातारा वारला, 4 लाख घातले. नीट झाला नाही नीट झाला. कुठलचे तुम्ही आजी? वैदवाडीची. वैदवाडीचे आहेत तुम्ही? हा का? हा बिस्ती बागाजवळ वैदवाडी. बिस्त्या बागा बसली. हा वैद साडी नाका बिस्ती बागा. सावडी नाका. कधी ऍडमिट झाले तुम्ही? ऍडमिट नाही झाले, आज सकाळी झालो होतो. हा मला पहिल्यापासून या डॉक्टरचा अनुभव आहे. हा चांगले आहेत पण डॉक्टर ना. मला पहिला बी पोट दुखत होती. जुना होता दवाखाना, लहान होती ते दवाखाना. हा बारीक होत. हा तवा बी ना नाही हातगुण आहे डॉक्टरचं, चांगले डॉक्टर. पोटामध्ये मला सूज आलती. हा कातड्याला बी, लेवरला बी सूज आलती. तेच डॉक्टर नीट केलं मला. मी पण येऊन गेलते ना डॉक्टरकडे. मग ती दवाखाना बांधलेली माहित नाही आम्हाला. तिकडं असं उडकून आलेत. यांचं नाव सांगत आलेत. मग इकडं हा सकाळी आले का? आज सकाळी आले. आता जायचं. आता बरं वाटतंय का मग? हा त्यांचं बरं आहे. पण मम्मी बरं आपलं सगळं बोलणं झालं, पण सकाळीच आहेत ना डॉक्टरने मेडिसिन ते लिहून दिले. त्याच्यात गोळ्या औषधं परत सलाईन ते आणावं लागेल खालून मेडिकलमध्ये जाऊन. चल बाई बघते मी, जाते मग. बरं एवढे आणा. हे बघा एक पूर्ण पान भरून लिहून दिलंय, ते सगळं आणावं लागेल आता. किती दिलंय काय माहिती. सगळं एक पान आहे त्याच्यात सगळे सलाईन ते 2-4 दिवसात सगळं दिलंय. ते आणा बरं जाऊन खाली. बघते मी, जाते मेडिकलवर मग. हा बरोबर. मेडिकल तर घ्यायचंय पण घेऊ कसं? लई टेन्शन झालंय आता तर. माझ्याकडं तर काय पैसे नाही. कसं औषध घेऊ बाई मी आता? माझ्याकडं तर पैसे नाही. मी तर आले मेडिकलला, निकूला बोलले मी औषध घेऊन येते. औषध घेऊ कसं आता? माझं लई टेन्शन आलंय बाई. का मेडिकलवाला काय मला उधार देणार आहे इथं? ते तर काय उधार देऊ शकत नाही. काय आपलं घरचं मेडिकल नाही आहे. कसं औषध घ्यायचं बाई आता? जाऊ दे आता, आजीवाला बघते मी संध्याकाळी. चल का नाही आणि मम्मी औषधं? बरं आजू म्हणला मी संध्याकाळी आल्यावर मी आणतो औषधं म्हणून. बाई एवढे मोठे औषधं लय महागाचे असते, 5-6 हजाराचे. पैसे नसणार आहेत म्हणूनच आणले नसतं. मम्मी मी काय म्हणते, मला बरं वाटतंय आज आपण डिस्चार्ज घेऊन टाकू. हा बरं वाटतंय तुला? अहो खरं बरं वाटतंय मला. आज आपण डिस्चार्ज घेऊन टाकू. तू मुद्दाम हे बघ, तुझं पोट दुखत आहे. हात लावलं तरी पोट दुखतंय तुझं, आहे का माहिती? नाही दुखत. आपण घेऊन टाकू आज डिस्चार्ज. काय नाही बरं वाटेल मला. घरी जाऊन आराम करेन मी. नाही तू असं मुद्दाम म्हणते मला बरं नाही वाटत तुला. धर एवढी ज्यूस पिऊन घे. चल. काय करायचं बाई आता? एवढं अवघड झालंय. यांना पण टेन्शन येत असं ना आता पैशाचं. मम्मी आपण घेऊन टाकू. जाऊ दे, तू टेन्शन घेऊ नको. तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे बाई. आम्ही आहे ना. तू काय टेन्शन घेते? मी आहे ना जिवंत. मी काही करेन तुझ्यासाठी. तू कशाला एवढं टेन्शन घेते? फक्त तुझं नीट करायचं बघ तुझं पोट. तू काय टेन्शन घेऊ नको. मी करीन काही पण. धर, काही काळजी करू नको. एवढं पिऊन घे. धर
धर. जरा पोटात आराम वाटन तुझे पेल्यावर. धर. असंच ना पे. कसं खाऊ पिऊ वाटण असं टेन्शन असलं. आता ह्या मस्त म्हणतात टेन्शन नको घेऊ, पण टेन्शन आल्याशिवाय आहे का? काय बोलते निकू? गणगण करते तू काहीतरी. हा नाही काय नाही. हा गणगण चालले तुझ्या डोक्यात, काहीतरी बोलते तू. हा गणगण करू नको ना असं. असं जर तुम्हाला टेन्शन येत असलं घरी बसून, माझा इथं बसून काय उपयोग आहे दवाखान्यात? ऐक ना, तिथं समजा आपण हारायचं नसतं, तुला आजार असं पोट दुखायला लागलं, तुझं समजा कोणताही आजार असू दे, तिथं आम्ही जर दम तोडलं तर तुम्ही काय करणार? हा असे कितीतरी मोठे मोठे दुखणे नीट होते, त्याचं काय आहे, आपण करू. तू नको काळजी करू, घेऊ नको टेन्शन. पे धर एवढं पिऊन घे, चा पे एवढं.